अमरावतीतनं एक धक्कादायक बातमी समोर येतेय। वडनेरामध्ये शेतकऱ्यांच्या मरण यातना संपायचं काही नाव घेत नाहीयेत। पावसामुळे वडनेरा गंगाई इथे बाग रस्ता पाण्याखाली गेलाय। शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालणं शेतमालाची वाहतूक करावी लागतेय। अमरावतीमधनं ही मोठी बातमी समोर येतेय, ज्यात वडनेरामध्ये शेतकऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतोय। हा मुख्य मार्ग, ज्या मार्गावरनं ते शेतीसाठी जात असतात, मात्र मुळातच ते बांधावरनच चाललेत की काय, अशा स्वरूपाची स्थिती या रस्त्याची झालेली पाहायला मिळते। वडनेराच्या या शेतकऱ्यांनी या संदर्भात वारंवार तक्रारीही केलेल्या आहेत, मात्र या तक्रारींची दखल घेतली जात नाहीये आणि अक्षरशः गुडघाभर चिखलातनं या सर्वांना प्रवास करावा लागतोय। शेतीमालाची सुद्धा याच भागातनं ये-जा करावी लागते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागतोय। पावसामुळे वडनेरा गंगाई इथला हा बाग रस्ता आहे, जो अक्षरशः पाण्याखाली गेल्यानंतर चिखलमय झालेला आहे आणि याच चिखलमय रस्त्यातनं या शेतकऱ्यांची रोजची ये-जा होतीये। अधिक या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। अमरावती जिल्ह्यातल्या वडनेर गंगाई या गावामध्ये वडनेर गंगाई या गावातील नागरिकांची 90% शेती जी आहे ते बाग रस्ता आणि उमरी रस्ता या मार्गावर आहे आणि आपण त्याच मार्गावर आहोत ज्या ठिकाणी अतिशय भयावह स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। हाच तो बाग रस्ता आहे। अनेक शेतकरी ज्यावेळेला या मार्गावरून शेतीसाठी जातात किंवा शेतीचं साहित्य असतील किंवा शेतमालाची वाहतूक करतात, त्यांना मोठ्या अडचणींना समोर जावं लागतंय। हाच रस्ता जर पाहिला तर पुढे तीर्थक्षेत्र असलेल्या बाग देवस्थानाकडे जातो, तिकडे सुद्धा भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदी आडी असते। मात्र आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अतिशय भयावह स्थिती झालेली आहे। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो खचला गेलेला आहे। हा रस्ता व्हावा यासाठी ग्रामस्थांनी वारंवार शासन आणि प्रशासनाकडे निवेदनं दिलीत, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद जो आहे तो मिळालेला नाही। शिवाय दरवर्षी शेतीची हंगामामध्ये फवारणी असेल किंवा इतरही शेतीची मशागत करताना शेतकऱ्यांना अडचण जावी लागते। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं संपूर्ण रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे आणि याच रस्त्यावरून शेतकरी प्रवास करतायत। नेमकं या रस्त्याविषयी शेतकऱ्यांची काय भावना आहे किंवा काय अडचणी आहेत आपण जाणून घेणार आहोत। काय प्रतिक्रिया आहे, कसा त्रास होतो? या रस्त्याचा फार त्रास आहे आणि या रस्त्यामुळे चिखल असल्यामुळे नदीला पूर येतो आणि रस्ता पूर्णतः खराब होतो। खराब असल्यामुळे शेतीमध्ये जाण्यासाठी मार्ग राहत नाही आणि शेतमजूर ट्रॅक्टर वगैरे जोडीबंडी न्यायचे फार त्रास होतो। त्यामुळे हा रस्ता शासनाने या रस्त्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं। शासनाने लक्ष द्यावं आणि रस्ता करावा अशी मागणी आहे। मात्र असं असलं तरी अनेक वर्ष झाली अजूनही या रस्त्यासंदर्भात कुठलीच पावलं उचलण्यात आली नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतमालाचं मोठं नुकसान होते। काय प्रतिक्रिया आहे? हे बरेच दिवसापासून आश्वासन मिळतात आम्हाला, आमचं काम पूर्ण होत नाही। यामुळे आमचा लाखो रुपयाचा माल शेतीत पडलेला आहे। या सोयाबीन तयार करण्यासाठी कोणी वाहन जात नाही, मजूर वर्ग कामधंदा करायसाठी येत नाही। भरपूर फसवणूक झालेली आहे। असं दरवर्षीप्रमाणेच चालू आहे। दरवर्षी मालाचं नुकसान होते, कोणी शासनाने इकडे दुर्लक्ष करत आहे। आपण जर पाहिलं तर एकीकडे शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीला समोर जावं लागतंय, निसर्ग साथ देत नाही आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, कधी ओला दुष्काळ होतो तर कोरडा दुष्काळ होतो। या संपूर्ण बाबीमध्ये शेतकरी भरडला जातो आहे। जर शेतीकडे जायला पुरेशा प्रमाणात रस्ते नसतील तर शेतकऱ्यांनी जगलं कसं पाहिजे असा प्रश्न आहे। काय भावना आहे तुमची? शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे। शेतीमध्ये अडकलेलं पीक, शेतीमध्ये असलेल्या पिकाचं आम्हाला शेतकऱ्यांना करण्याची कास्तकारी आणि त्याकरता रस्त्यावरून जात असताना होत असलेली आमची दयनीय अवस्था, तर याचा सगळा विचार करून देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघत असताना आम्ही इथं कंबर एवढ्या गाठ्यातून जाताना आम्हाला तो त्रास होत आहे। याकडे शासनानं लवकरात लवकर लक्ष देऊन या रस्त्याची व्यवस्था करावी, इथं एक पुलाची बांधणी करावी अशी सर्व आमच्या गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे। आणि सोबतच 2 रस्ते जोडलेले आहेत। 90% शेती या रस्त्यावर आहे। 2 महिन्यावर आलेलं सोयाबीनचं पीक आम्ही